मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली। सलग पडलेल्या पावसाने चंद्रपूर तालुक्यात येत असलेल्या चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला। तलाव फुटल्याने चिचपल्लीत हाहाकार उडाला। शेकडो नागरिकांच्या घरात पाणी शिरले, जनावरे वाहून गेली, पिकांचे अतोनात नुकसान झाले। तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईहून चिचपल्ली गाठत गावकऱ्यांना धीर दिला, त्यांना आवश्यक ती मदत केली। प्रशासनाला या तलावाची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले, मात्र आज 6 महिन्यांचा काळ लोटला। या तलावाच्या दुरुस्तीचा विसर प्रशासनाला पडला आहे। आधी आचारसंहिता आणि आता निधीचे कारण समोर करून तलावाच्या दुरुस्तीबाबत टाळाटाळ सुरू आहे। विशेष म्हणजे मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी 92 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले। मागील वर्षी हवामान खात्याने जून महिन्यापासूनच जिल्ह्यात चांगला पाऊस राहील असा अंदाज व्यक्त केला, मात्र जून महिना कोरडा गेला। मात्र या महिन्याची भरपाई जुलै महिन्यात पावसाने भरून काढली। दिनांक 21 जुलै 2024 रोजी चंद्रपूर तालुक्यात येत असलेल्या चिचपल्ली गावातील मोठा मामा तलावाची पाळ फुटली। तलावाचे पाणी गावातील शेकडो नागरिकांच्या घरात शिरले। घरातील अन्नधान्य, कपडे, भांडे यासह अन्य साहित्य वाहून गेले। तलावाच्या पाण्याच्या प्रवाहात गावातील 80हून अधिक पाळीव जनावरे वाहून गेली। शेतीचेही मोठे नुकसान झाले। मामा तलाव फुटल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रशासनातील सगळ्याच अधिकाऱ्यांनी चिचपल्ली गाठले। बाधितांची गावातील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करून दिली। तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मुंबईहून थेट चंद्रपूर गाठले। चिचपल्लीतील नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले। त्याचवेळी त्यांनी मामा तलावाची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाने 92 लाखांचे अंदाजपत्रक तयार केले। निधी मिळाल्यावर मामा तलावाचे काम सुरू होईल अशी गावकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र काही महिन्यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। मामा तलावाच्या दुरुस्तीचे काम आचारसंहितेत अडकले। या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक लागली, त्यामुळे हे काम थंड बस्त्यात पडले। आता हे काम होईल अशी अपेक्षा होती, मात्र अजूनही या कामाला निधीच मिळाला नसल्याची माहिती आहे। यांचाच गावाच्याच लोकांचा विषय होऊन बांधला, म्हणजे मग आपल्या अडचण नाही राहत। थोडा आपण मोठा ब्रिज बनवून मान्यता आपण देऊन टाकू ताबडतोब। आपल्याकडे पैसे आहे, पूर्ण ते सर्व काम घेते म्हणजे जेवढा आपला लिमिट। आता रायपुरे मॅडम, निमगडे, तुम्ही एकदा हे झालं नाही तर काय होते, पाऊस येते तेव्हा लोक आठवणीत ठेवतात। कास्तकार लोक ते इकडे तलाव फुटते। तुम्ही म्हणू का की दुसरं जिल्हा परिषद ताबडतोब इस्टिमेट बनवा। आणि दुसरा सुद्धा ऑप्शन असेल की हनुमानराव छत्री दिसलो म्हणजे पुलिया सरळ पाणी तलावामध्ये जाईल आणि त्या तलावातून हे सगळे जात नाही आणि इकडे पाणी कमी असल्यामुळे बॅक मारते। हो कसं आहे, आता आपलं जुनेवाले जे भोंगे होतं फक्त 2 भोंगे आहे, पण इथं तर मोठा पुलिया जंगलातून पाणी येत आहे। जो नाला बांधला आहे ना, त्या नाल्याचं पाणी येत आहे। जेवढं नाला आहे तो अंदरमध्ये नाला